सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. विधान परिषदेच्या नाशिक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येथे 26 तारखेला मतदान होणार आहे. मात्र तत्पूर्वी आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या उमेदवारांना फक्त आमदार व्हायचं बाकी, शिक्षणाच्या प्रश्नांशी यांना काही देणं घेणं नाही, अशा शब्दात TDFचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी मुख्यमंत्र्यांसह उमेदवार कोल्हे व दराडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भाऊसाहेब कचरे म्हणाले की आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये आले व विविध कामे केली असे सांगत आहेत. मात्र नेमकं काय काम केलं हे देखील त्यांना सांगता येत नाही. दराडे यांनी जर खरंच शिक्षकांसाठी काम केलं असतं तर मुख्यमंत्र्यांना येण्याची वेळच पडली नसती, असा घणाघात यावेळी कचरे यांनी लगावला आहे. दराडे हे निवडणुकीच्या वेळेस मध्येच नाही, हे आता किंबहुना मुख्यमंत्री शिंदे यांना देखील लक्षात आले आहे. गेली 6 वर्ष दराडे यांनी कामच केले नाही. गेल्या निवडणुकीत प्रलोभन शिक्षकांना दाखवण्यात आली, तीच यंदाही कायम आहे, अशा शब्दात भाऊसाहेब कचरे यांनी किशोर दराडेंवरती हल्लाबोल केला आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा आहे आणि उमेदवाराकडून आमिष दाखवले जात आहेत, नेमकं काय सांगा? आता दुसरे जे उमेदवार आहेत ना याच्यामध्ये, ते राजकीय पक्षांचे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे ॲडव्होकेट आहेत. त्याच्यानंतर किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. आणि तिसरे जे आलेले आहेत अपक्ष जरी म्हणत असेल तर ते त्यांचं रिलेशन BJPशी आहे बघा, हे विवेक कोले. तर हे शिक्षकच नसल्यामुळं शिक्षक चळवळीशी यांचा, शिक्षकांच्या प्रश्नांशी, शिक्षकाच्या अडचणीशी कुठलाही यांचा संबंध नाही, हे संस्थाचालक मंडळी आहे. आणि मग साहजिकच यांनी आमिष नाही दाखवलं, त्यांना मतदान कोण करेल? यांनी आमच्यासारखं प्लेन शाळेमध्ये जाऊन प्रचार जर केला आणि आमच्या अडचणीविषयी चर्चा जर केली तर ते त्यांना शक्य पण नाही, ते त्यांना सांगता येणार, त्यांना प्रलोभनच द्यावे लागतील. आणि काय असं सर्वच शिक्षक त्याला बळी पडतील असं नाही आहे. पण हे पक्षीय राजकारण जे आलं आहे ना, आणि जे संस्थाचालक त्या पक्षांशी निगडीत आहेत, तर त्या संस्थांमध्ये मात्र यांना थोडंसं कोणाचा अटकाव होत नाही. त्यांना तिथं शिरण्याची भीती वाटत नाही की आपण ह्या वस्तू वाटतोय, मग आपल्याला कोणी अडवल किंवा कोणी याचं इन्फॉर्म करेल असं नाही. अगदी ते शाळेमध्ये जातात, लिस्ट काढतात त्या शाळेतली, कोण घेतोय कोण नाही घेत त्याचं टिकमार्क करतायत. आणि साहजिकच एखाद्याने नाही घेतलं ना तर त्या शिक्षकाला भीती वाटते, अरे बापरे आपल्या संस्थाचालकाला ही यादी दाखवतात की काय, असं थोडंसं दबावाचं चाललेलं आहे. आणि हे पहिल्यांदा घडतंय बरं. एवढं मागच्या वेळेस झालं हे, पण ते थोडं जरा गुप्त पद्धतीने झालं, चोरून झालं. आता एकदम उघड झालं आहे, असं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. एवढ्या उघडपणे होईल असं आम्ही मानलं नव्हतं, पण ते होतं आहे आता. आणि याची चीड आली. हे बघा, मागच्या निवडणुकीतसुद्धा जी शिक्षकांची, त्यानंतर समाजामध्ये जे शिक्षकाला मान होता, सन्मान होता, जो कमी झालेला जो दिसला ना, त्याचं कारण मागच्या निवडणुकीमध्ये जे प्रलोभनाला स्वीकारले गेले ना शिक्षकांनी, ते एक कारण होतं. आणि हे ओळखलेलं आहे सगळ्यांनी. हे नको आहे काय, अगदी त्यांना हात जोडून सांगतात, बाबांनो आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे, पण आम्हाला हे नको आहे, असं सुद्धा सांगतायत. TDF मध्ये सगळा गोंधळ आहे की आम्ही प्रत्येक उमेदवार म्हणतोय की आम्ही TDFचा आम्हाला पाठिंबा आहे, नेमकं मग काय संभ्रम निर्माण झाला त्यांना? हे बघा, हे TDF ही शिक्षकांच्या संघटनांची आघाडी आहे. आता TDFमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी ॲडव्होकेट संदीप गुळवे, जे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत, ते शिक्षक नाही आहेत. त्यांनी शिर्डी येथे 11 मेला जे आमचे इंटरव्ह्यू झाले त्यांनी मुलाखत दिलेली आहे. जे सध्याचे आमदार होते आहेत ना आपले दराडे साहेब, त्यांनीसुद्धा TDFकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे. त्यांना TDFने उमेदवारी नाकारलेली आहे. TDFने अधिकृत उमेदवारी, त्यांच्याबरोबर मी जे इंटरव्ह्यू दिली, आणखी नव्हते आमचे शिक्षक कार्यकर्ते, हे बघा आम्हाला उमेदवारी दिलेली, हे ते पत्र आहे. पण झालं काय आता की त्यांच्या संस्थेतले जे कर्मचारी आहेत, जे TDFशी संबंधित आहेत, त्यांच्यावरती दबाव आणला म्हणावं, किंवा कुठलं त्यांचे कोणी नातेवाईक नोकरी करत आहेत त्या संस्थेमध्ये, मुलं काही ना जावई असं कोणी नोकरी करते, त्यांना साहजिकच म्हणावं लागलं की आम्ही तुमच्याबरोबर आहेत. त्याच्याही पुढं गंमत सांगतोय मी.
की हे जे 2012 जे आमची निवडणूक झाली होती, नाशिक जिल्हा, हे पत्र आहे बघा, नाशिक जिल्हा TDFनं 1 मतानं भाऊसाहेब कचरे पाटील, हे बघा हायलाईट केलं आहे मी तुम्हाला, उमेदवारी त्याच वेळेस मला दिली होती, परंतु महाराष्ट्र TDFने मात्र दुसऱ्याला उमेदवारी दिली. मी उमेदवारी नाही केली. राजकीय पक्षांचे उमेदवार अधिकृतपणे पहिल्यांदाच याच्यामध्ये उतरलेत आणि त्यांना जाणवत आहे ना की आपण याच्यामध्ये मागं पडलो आहेत, आपण आता ह्या स्पर्धेमध्ये राहिलो नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेलेले आहेत. अहो, आम्ही 6 महिन्यापूर्वी जे आंदोलन केलं ना, आम्हाला पेन्शन मिळावी म्हणून, मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ. पण आमच्या सामान्य प्रशासन विभागाने अगदी जसं मुख्यमंत्री बोलले तसाच आदेश काढला आहे, पण शालेय शिक्षण विभागाने मात्र त्याच्यामध्ये ना मुद्दामून संदिग्धता ठेवलेली आहे. त्यांनी मात्र 2005 पूर्वीचे जे आमचे बांधव आहेत, मान्यतेवरती आहेत, पार्टली ग्रँड आहेत, त्यांना कुठल्याही त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही. ते नव्यामध्ये नाहीत आणि जुन्यामध्ये नाही आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे ही मंडळी. सुप्रीम कोर्ट म्हणते आम्हाला, तुम्ही सरकारला सांगताय आम्हाला ॲफिडेविट करून द्या की यांना पेन्शन देणार आहोत. पण थेट मुख्यमंत्र्यांना उतरावं लागतं, याचा अर्थ 5-6 वर्ष त्या आमदारांनी काही केलं नाही का? असं म्हणजे काय तुमचं काय? सरळ आहे ना, ते आमदार ह्या रेसमध्ये नाही आहेत, आता ते राहिलेले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं असेल, त्यांना सुद्धा त्यांच्याविषयी काही सांग. अहो, 6 वर्ष आमदार राहिलेल्या माणसानं या मतदारसंघामध्ये काम केलं असतं तर त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज नाही. ते स्वतः आता कुठे शाळेत जात नाहीत. परत मागच्या वेळेस जे केलं ना त्याच पद्धतीचे प्रलोभनं चालू झालेत. ते झालं, चूक झाली मागच्या वेळेस शिक्षकांची, सगळ्यांच्या लक्षात आलेले, आणि आता परत तेच करायला तर त्यांना कोण थारा देणार आहे? हे शक्य नाही. विजयाचा तुम्हाला किती विश्वास आहे? ही निवडणूक शिक्षकांनी हातात घेतलेली आहे. शिक्षक नसलेले संस्था चालक आणि शिक्षक म्हणजे TDFचे अधिकृत उमेदवार मी, यांच्यामध्ये ही निवडणूक आहे. शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी, विद्यार्थी सरळ ऑनलाईन काय काय आम्हाला कसं अशैक्षणिक कामामध्ये भरडवलं जात आहे, शिकू द्या म्हणून आम्हाला आंदोलनं करावी लागत आहेत. आमचे बांधव वर्षानुवर्ष विना अनुदानावरती काम करत आहेत, त्यांना पगार मिळत नाही आहे. मी तर ह्या जे आहेत ना हे उमेदवार, यांना हे जे शिक्षकांच्या प्रश्नाविषयी जे प्रेम दाखवत आहे ना, हे पुतना मावशीचं प्रेम आहे बघा. यांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सर्वजण एका स्टेजवरती येऊ आणि ह्या प्रश्नांवरती चर्चा करू. प्रेफरन्शियल वोट आहे, शिक्षक ठरवतील कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे. त्याच्यामध्ये अगदी पसंती क्रमांकानुसार आपल्याला मतदान करतील. यांची कोणाचीही एका स्टेजवर येण्याची हिंमत, यांना माहिती, यांना फक्त आमदार व्हायचं आहे. अहो, यांच्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत, तिथल्या शिक्षकांना 5-5 आणि 6-6 हजार रुपये महिन्याला पगार देतात. सुट्टीचा पगारसुद्धा कापला जातो, रविवारचा पगार दिला जात नाही, एखाद्या दिवस रजेवर असला ना त्याचासुद्धा पगार दिला जात नाही. आणि आज मात्र एका मतदारांवरती ही मंडळी त्यांच्या महिन्याच्या पगारा इतका खर्च करत आहेत. मला यांना एवढंच म्हणायचं, बाबांनो, तुमच्याकडे जेवढे हे विना अनुदानित शाळेंवरती, सेल्फ फायनान्सच्या शाळेवरती शिक्षक काम करतात ना, त्यांचे सर्व्हिस बुक तयार करा. बस तेच खूप झालं आमच्यासाठी. अहो, 10 वर्ष एखाद्याने नोकरी केली आणि यांची मर्जी फिरली ना तर त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर काढून दिलं जातं. हे शिक्षण क्षेत्रामध्ये चाललंय. ग्रँड नसताना म्हणजे विना अनुदानावरतीच काहींची सर्व्हिस संपलेली आहे, रिटायर झालेली लोक, त्यांना पगारसुद्धा बघायला मिळालेला नाही. ही शिक्षण क्षेत्रातली वास्तविकता आहे बघा. नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, म्हणजे अनेक शिक्षक आता रिटायर होत आहेत, मात्र त्या भरती होत नाही, काय नेमकं? आता हे बघा, सिनियर कॉलेजवरती 2017 साली विद्यार्थी संख्येनुसार 35,000 प्राध्यापकांची गरज आहे. 17,000 जागा त्याच वेळेस शिल्लक होत्या. त्याच्यानंतर ह्या 7 वर्षामध्ये आणखी कितीतरी लोक रिटायर झाले, तेवढ्या जागा आता रोज वाढत चालल्या. म्हणजे रिटायरमेंटची पदभरती कुठली झालेली नाही आहे.